नमस्कार मंडळी. आज मी चिकन बनवणार आहे. तर हे चिकन मी चुलीवर बनवणार आहे आणि त्याबरोबर बाजरीच्या भाकरीसुद्धा चुलीवर बनवणार आहे. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद टाकून मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिटे असंच ठेवू. तर चिकन शिजवण्यासाठी आपल्याला 1 चमचा धना पावडर, लसूण, थोडीशी मी अद्रक किसून घेतलेली आहे आणि खोबरं आहे. हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. यामध्ये टाकून जाडसर कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण करायचं नाही. थोडंसं जाडसर ठेवलं की दाताखाली आल्यावर खोबरं भाजीमध्ये छान लागतं. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी कुटून घेतलेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर चिकनसाठी आपण वाटणसुद्धा तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 चमचा धने घेतलेले आहेत, 2 चमचे फुटाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आता हे आपण भाजून घेणार आहोत, पण हे सुद्धा मी चुलीवर भाजून घेणार आहे. तर इथे मी कांदा घेतलेला आहे. हा कांदासुद्धा चुलीमध्ये टाकून भाजून घेणार आहे. तर इथे मी चुलीवर तवा ठेवलेला आहे. तर आता आपण आधी वाटण भाजून घेऊ. तवा चांगला तापलेला आहे. तर आता त्यावर थोडंसं तेल टाकू. पहिल्यांदा आपल्याला खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत. सोनेरी रंगावर आपल्याला हे काप भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता खोबरं आपलं भाजलेलं आहे. काढून घेऊ. तवा आपला जास्तच तापलेला आहे. त्यामुळे आपल्याला धने फुटाणे जास्त वेळ भाजायचं नाही. यावर टाकून थोडंसं भाजलं की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता धने आणि फुटाणे भाजलेले आहेत. काढून घेऊ. आता हे थंड होऊन देऊ. तोपर्यंत आपण चिकन शिजवण्यासाठी टाकू. तरी ते चुलीवर मी पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकू. तेल तापल्यानंतर आपल्याला आपण जे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं होतं खोबरं, लसूण, अद्रक ते पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. थोडंसं परतून घेऊ आणि चिकन टाकू. चिकन टाकल्याच्या नंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं चिकन परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता चुलीला जाळसुद्धा खूप छान असा लागलेला आहे. धूरसुद्धा होत नाही. दोन 3 मिनटं चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चिकन आपलं परतून झालेलं आहे. आता आपण यावर ताट ठेवून त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. हे पाणी थोडंसं कोमट झालं की आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे. आता हे आपण चिकनमध्ये टाकू आणि पुन्हा एकदा त्यावर ताट ठेवून त्यावर आपल्याला ताटामध्ये परत एकदा पाणी टाकायचं आहे आणि चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चिकन आपलं शिजलेलं आहे. पाहू शकता अशा प्रकारे झालेलं आहे. कारण चिकनला शिजायला जास्त वेळ पण लागत नाही, पटकन शिजलं जातं. इथे तुम्ही पाहू शकता चिकन मस्त असं शिजलेलं आहे. आता हे वाटण थंड झालेलं आहे. हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ. तर इथे मी चुलीमध्ये हा कांदा भाजून घेतलेला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ. आधी आपल्याला धने, फुटाणे आणि खोबरं टाकायचं आहे. आधी हे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बारीक झालेला आहे. अशा प्रकारे बारीक करायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा अशा प्रकारे आपल्याला फोडून टाकायचा आहे. थोडासा लसूण टाकू. थोडीशी आपल्याला कोथिंबीर वाटणामध्ये टाकायची आहे.
थोडंसं पाणी टाकून वाटण बारीक करून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे, बारीकसुद्धा झालेलं आहे. आता आपण भाजी फोडणीला टाकू. तर इथे मी चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामधलं चिकन काढून घेतलेलं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये मी भाजी फोडणीला टाकणार आहे. तर 2 चमचे तेल टाकल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, 1 चमचा आपल्याला लाल मिर्च पावडर टाकायची आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि 1.5 चमचा आपल्याला चिकन मसाला टाकायचा आहे. तर हे सगळे मसाले परतून घेऊ. मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला शिजवलेले चिकन आणि त्यामधलं जे पाणी होतं ते टाकायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी चिकन आणि त्यामधलं पाणी टाकलेलं आहे आणि जे ताटावर मी पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी ते पाणी मी इथं भाजीमध्ये वापरणार आहे. आता यामध्ये वाटण टाकू. वाटण टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये कोमटच पाणी टाकायचं आहे, गार पाणी अजिबात टाकायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता आवडीनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. तर भाजी घट पातळ पाहूनच आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे. आता यावर झाकण ठेवून भाजीला उकळी येऊ देऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता मी हारावर थोड्या वेळ ही भाजी ठेवणार आहे अशीच. तर चुलीमधला मी जाळ आहे तो कमी केलेला आहे आणि हारावर ही भाजी 4 ते 5 मिनटं मी शिजवून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि तरीसुद्धा मस्त आलेली आहे. तर चुलीवरची ही चिकनची भाजी आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी असली की तर खूप छान अशी भाजी लागते. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे, तरीसुद्धा मस्त आलेली आहे. आता मी बाजरीच्या भाकरीसुद्धा करणार आहे. तर थंड झाल्यानंतर तुम्ही इथे भाजी पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे, तरी आलेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात किंवा नाही आवडत. तर इथे मी बाजरीच्या भाकरी चुलीवर करून घेणार आहे. तर थोडंसं पीठ मी घेऊन मळून घेतलेलं आहे आणि आता अशा प्रकारे मी भाकरी तयार करून घेते. तर पातळ अशी मी भाकरी तयार करून घेणार आहे. चुलीवर मी तवा ठेवलेला आहे तापवण्यासाठी. भाकरी टाकून त्यावर थोडंसं पाणी लावून आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे. तर इथे भाकरी मी पलटून घेतलेली आहे. आता ही भाकरीसुद्धा मी हारावर भाजून घेणार आहे. तर अशा प्रकारे चुलीमधला हार आपल्याला थोडासा बाहेर घ्यायचा आहे, कारण तव्यावर भाजण्याऐवजी अशा प्रकारे हारावर भाजली भाकरी की कडक कुरकुरीत अशी आपली भाकरी तयार होते. तर दुसरीसुद्धा भाकरी माझी तयार झालेली आहे, ती मी तव्यावर टाकते आणि जी पहिली आहे ती हारावर आपण भाकर भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता भाकरी आपली टम्म फुगलेली आहे. दुसऱ्या भाकरीला मी पाणी लावून पलटून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाकरी भाजलेली आहे आणि कुरकुरीतसुद्धा झालेली आहे. आता दुसरी भाकरीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर खूप छान अशा आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.